महापालिका निवडणुकीचा धुरळा सुरू झालाय। उमेदवारी, बंडखोरी, मानापमान, एकी बेकी सगळं काही पुढच्या काही दिवसात आपल्याला अगदी रंगसंगतीत बघायला मिळेल। यात विशेषतः दोन युत्यांकडे लक्ष असेल, ती म्हणजे पहिली ठाकरे बंधूंची युती आणि दुसरी पवार काका पुतण्याची युती। मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आणि पुणे हा पवारांचा बालेकिल्ला। मात्र या बालेकिल्ल्यात तिथल्या राजांचं अस्तित्वच धोक्यात आल्याची चर्चा आहे। शिवसेना राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आणि मोठ्या पक्षांतरानंतर राज्यातली सत्ताधारी भाजप आपली ताकद वाढवताना दिसतेय। अशा वेळी सत्तेत राहायचं असेल तर बेरजेचं राजकारण हा पर्याय समोर असतो आणि तसा मुंबईत ठाकरेंनी आपल्या बंधूंचा हात धरलाय, तर पुण्यात पवार काका पुतण्या एकत्र येण्याची चर्चा आहे। भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची ही लढाई असल्याचं जरी हे पक्ष सांगत असले तरी प्रत्यक्षात ती त्यांच्यासाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने ही युतीची गरज पडतीये का, याचंच विश्लेषण आज आपण आपल्या चर्चेत करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मनोज भोयर, राजकीय विश्लेषक आहेत आणि डिजिटल एडिटर पॉलिटिकल नवराष्ट्रचे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत गीते आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते विकास पासलकर आपल्यासोबत आहेत आणि भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला जाईन गीते साहेबांकडे। वसंत गीतेजी, ठाकरे बंधू एकत्र येणं ही त्यांची अपरिहार्यता आहे। याच्यामध्ये कुटुंब, विचार हे सगळं नंतर, पण मुंबईमध्ये अस्तित्व टिकवायचंय, नाशिकमध्ये किल्ला लढवायचा आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे, या सगळ्या ठिकाणी आपल्याला जर अस्तित्व टिकवायचं असेल, किल्ला लढवायचा असेल तर आत्ता बेरजेचं राजकारण आणि त्यासाठी हा भावाचा हात धरला जातोय असं म्हणतायत। आपलं मत? नाही, मुळात आपलं मत हे चुकीचं आहे। बर, वसंत गीतेजी, असं का वाटतंय? हे मत का चुकीचं आहे? आपण सलग बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित येतोय। नाही, आणि खरं तर भारतीय जनता पार्टी आणि इतर ज्या पद्धतीने ज्यांनी या सगळ्या राजकारणाचा चिखल केलेला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला असं वाटतं की आपला जो पक्ष आहे, बाळासाहेबांचे जे विचार आहेत, जे दुबकले गेले आहेत, त्यांनी एकत्र आलं पाहिजे। पण म्हणजे बाळासाहेबांच्या विचारासाठी हे एकत्र आले आणि मराठी माणसासाठी लढणारा हा एकमेव पक्ष। आम्ही आता मराठी माणसासाठी एकत्र नाही आहेत, अनेक वर्ष आम्ही या संपूर्ण याच्यामध्ये 40-45 वर्ष आम्ही लढतोय। बाळासाहेबांचे विचार आम्ही आतापर्यंत या सगळ्या या गोष्टीतून एकत्र आलो आम्ही सगळ्या गोष्टी। बर, पण मग राज ठाकरेच का सोबत? मराठी माणसासाठी इतर पक्ष सुद्धा महाराष्ट्रात आहेत की, फक्त राज ठाकरेच का? ठाकरे या नावासाठी, ठाकरे हा ब्रँड तयार करण्यासाठी? ठाकरे हा ब्रँड पहिल्यापासूनच आहे। ठाकरे ब्रँडच्या नावावरून सगळे मोठे झाले महाराष्ट्रामध्ये। आमचे बोट धरून सगळी माणसं मोठी झाली, ता सत्तेत गेलीत आणि ते ज्या पद्धतीने वार करताय पाठीमध्ये, ते सगळ्या गोष्टी मराठी माणसाला पटत नाही, आमच्या सारख्या मंडळींना पटत नाही या सगळ्या गोष्टी। आम्ही आयुष्य घातलं या सगळ्या महाराष्ट्राच्या या सगळ्या लढाईमध्ये, हे आता लढाईला उतरलेत। बर, आम्ही उतरलो या सगळ्या महाराष्ट्राच्या याच्यात। या दंगली वगैरे आता हे जे बोलतो ना, कटेंगे तर बटेंगे, हे आम्ही 40-50 वर्ष अगोदर करतोय। हे आज आम्हाला हिंदुत्व शिकवायला लागले। यांना अजून बाळासाहेबांची ताकद माहित नाही या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाची ताकद माहित नाहीये। ज्या पद्धतीने वार करतायत ना, यांना जनता दाखवेल याच्यामध्ये। हा पैशाचा माज आहे, सत्तेचा माज आहे। सत्ता आणि पैसा बाजूला ठेवा आणि रस्त्यावर या ना, त्यांना सांगा, विचारा ना। बर, ठीक आहे, आपण राष्ट्रवादीकडे जाऊया। विकास पासलकर आपल्यासोबत आहेत, पुण्यातले नेते आहेत। विकास पासलकरजी, पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येणार अशी चर्चा आहे, पण पुण्यामध्ये अनेक नेत्यांनी असं म्हटलंय की जर हे काका पुतणे एकत्र आले तर आम्ही राजकारणामधनं ब्रेक घेऊ। काही जण म्हणतात त्यांनी एकत्र आलंच पाहिजे, भाजपला सत्तेतनं खाली खेचायचं असेल तर। काय चाललंय काय पुण्यामध्ये सध्या? आणि ही अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादीसाठी असल्याचं बोललं जात आहे। नाही, असं काही नाहीये, हे लक्षात घ्या निखिलाजी आपण की अजितदादांनी गेल्या
15-20 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये नसताना सत्ता आणली. पिंपरी चिंचवडची सत्ता ही त्यांच्याकडं एक 10-15 वर्ष होती, त्याच्यामध्ये केलेला कायापालट, आणि पुण्याची सत्ता ही पूर्वी नव्हती, परंतु दादांनी ती सत्ता खेचून आणली पुण्याची, आणि पुण्यामध्ये केलेला बदल, लोकांना आज पिंपरी चिंचवडमध्ये झालेला बदल महाराष्ट्रामध्ये बदललेलं शहर म्हणून लोक पाहतात. लोक नुसत्या भूलथापांवरती विश्वास ठेवत नाहीयेत, आणि बारामती सुद्धा तुम्हाला बदललेली लक्षात येईल. आणि त्यामुळे अजितदादांचं नेतृत्व अत्यंत खंबीर आहे, आणि आम्ही पूर्ण ताकदीने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये लढण्यास तयार आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीला काही अशी गरज किंवा आवश्यकता नाहीये, परंतु काही परिस्थितीमध्ये जर लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांची इच्छा असते की एकत्र आलं तर चांगलं होईल, तसा प्रस्ताव आला किंवा हा मोठ्या लेवलवरचा विषय आहे, माननीय अजितदादा असतील किंवा वरती पक्षाचे काही प्रमुख लोक असतील, ते बसून एकत्र निर्णय घेतील. परंतु आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय अजितदादांची ताकद ही पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आहे, पुणे शहरामध्ये मोठी आहे. आमच्याकडे चांगलं कार्यकर्त्यांचं बळ आहे, आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही चांगल्या पद्धतीने लढू शकतो. गेलीच की पुण्यामध्ये काही फार वेगळं चित्र नाहीये. ही गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी, पुण्यातलं अस्तित्व आपलं ताकद कायम ठेवण्यासाठी आता काकांसोबत जायचं का, ज्यांच्यापासून दूर झाले ते? अगदी बरोबर आहे. काय असतं की कुठलाही एखादा सत्तेवरती असणारा पक्ष किंवा ते आलेले त्यांनी केलेली आव्हानं किंवा काय, लोक बदल हा होत असतो. बदल स्वीकारल्यानंतर 5 वर्ष सत्ता दिल्यानंतर काय डेव्हलपमेंट झाली, काय बदल झाला, लोकांना आपण केलेले चूक लक्षात आलेली आहे, आणि त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाविषयी अत्यंत आकर्षण आहे, आणि त्यांची काम करण्याची पद्धती आणि तिथले स्थानिक विकास करण्याची पद्धती ही खूप चांगली आहे. आणि त्यामुळं दादांना आज गरज सध्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरती वाटतं की सगळे कार्यकर्ते एकत्र आले तर अजून आपली ताकद वाढेल, आणि सत्तेचं गणित करत असताना बेरजेचं राजकारण हे करावंच लागत असतं. त्यामुळं हा वरिष्ठ लेवलवरचा विषय आहे, परंतु राजकारणामध्ये कुठेही छोटी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, आणि प्लस मध्ये करत जावं लागत असतं. बर, मी विनायक आंबेकरांकडे. त्याच्यामुळे आंबेकरजी, या सगळ्यामध्ये हे दोन्ही पक्षच आहेत, म्हणजे ठाकरेंचे पक्ष, पवारांचे पक्ष, या सगळ्यांसाठी अस्तित्वाची लढाई, थ्रेट त्यांच्या समोर एकच आहे की भाजप ताकदवान होत चाललंय. भले तुम्ही सत्तेत पार्टनर असाल त्यातल्या काही जणांबरोबर, मात्र तरी सुद्धा स्थानिक पातळीवरचं अस्तित्व या पक्षांचं संपून नाहीये, म्हणून त्यांना अशा प्रकारे युत्या कराव्या लागतात, असं एक विश्लेषण समोर येतंय. तुम्ही पाठीत खंजीत खुपसताय, तुम्हाला तुमच्या समोर हा थ्रेट उभा राहतोय, असं सगळं चित्र सध्या तयार होत आहे. बेसिकली भाजप हा या महाराष्ट्रातला एकमेव विचारांवरती चालणारा पक्ष आहे. कुठल्याही घराण्याच्या मालकीचा पक्ष नाही, कार्यकर्त्यांच्या मालकीचा पक्ष आहे. ज्या वेळेला आम्ही युती करतो, आंबेकरजी, स्थानिक निवडणुकीच्या बाबतीत असं बोलू नका. आपण नगरपंचायतीत बघितलंय किती आमदारांच्या आणि खासदारांच्या बायका नगराध्यक्ष झाल्यात त्या, आणि किती ठिकाणी बिनविरोध कोण कोण निवडून आलंय ते. त्याच्यामुळे प्लीज हे घराणेशाही वगैरेच भाजपने कृपया स्थानिकसाठी तरी सांगू नये. स्थानिकसाठीच सांगतो मुद्दामून, कारण जिथे तुम्ही म्हणताय काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके तुमच्या जर काही नातेवाईकांची उदाहरणं तुम्ही देत असाल, तर त्याच्याबरोबर हजारो लाखो कार्यकर्ते हे नेहमी भाजप त्यांना संधी देत असते. आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं की भाजपने एका बिहार मधल्या एका मंत्र्याला राष्ट्रीय अध्यक्ष केलं, किती उच्च दर्जाची संधी दिली हे आपण पाहतोय. त्यामुळे जनरलाइज न करता स्पेसिफिकली भाजप हा नक्कीच कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझं पुढचं सांगणं असं होतं की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका जेव्हा असतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत असतात, त्यांना संधी पाहिजे असते, आणि कार्यकर्त्याचा विकास झाला तर पक्ष विकास होत असतो. हे लक्षात ठेवून आपण स्थानिक पातळीवरती काही वेगळी धोरणं घेतली जातात, परंतु आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला नावं ठेवणार नाही. आम्ही फक्त आमचं जे विकासाचं राजकारण आहे, आमचं विचाराचं जे राजकारण आहे, राष्ट्रवादी विचाराचं राजकारण आहे, ते घेऊन पुढे जाऊ, आणि आमच्या विकासाच्या बळावरती आम्हाला जनता निवडून देईल. ठीक आहे. मनोज भोयर सर, ह्या सगळ्याचं जर आपल्याला विश्लेषण करायचं झालं
तर आता भाजपची ताकद वाढतीये याच्यात दुमत नाही. भले तिथे कुठल्याही मार्गाने पक्षांतर आणि इतर सगळ्या गोष्टी त्याचं विश्लेषण आपण वेगळं नंतर करू शकतो, पण त्यांची ताकद वाढतीये बऱ्याच ठिकाणी. आणि विशेषतः मुंबईमध्ये ठाकरेंचा पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष, राज ठाकरेंचा पक्ष, इकडे अजित पवारांसोबत तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार असं म्हणून त्यांनी अजित पवारांना पुण्यातनं पिंपरी चिंचवडमधनं खड्यासारखं बाजूला केलेलं आहे. ही अस्तित्वाची लढाई, या पक्षाचे कितीही नेते जरी नाही म्हटले तरी तुमचं विश्लेषण काय सांगतं? नम्रता, ही पूर्णपणे अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्रात आणि देशात. भाजप हा नंबर 1 चा पक्ष आहे आणि त्यांची महत्वाकांक्षा त्यांनी लपून ठेवलेली नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं, जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही पक्षात आणि दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड मोठा दुरावा निर्माण झाला होता आणि तो जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आता 5-1 दिवसांपूर्वी तो दुरावा कमी झाला, अंतर मिटलं. तेव्हा कुठे हे लक्षात आलं की दोन्ही पक्ष आता गुण्यागोविंदानं नांदणार आहेत ठाणे आणि मुंबई आणि पुण्यामध्ये, बाकी ठिकाणी सुद्धा. पण आता हे नवच निर्माण झालेलं वाद आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये पुण्यातच युती होणार नाही. पिंपरी चिंचवड म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे 2 शहरं आणि 2 महानगरपालिका आधीपासूनच बालेकिल्ले राहिलेले आहेत. आणि या बालेकिल्ल्यांना शाबूत ठेवायचं म्हणून काका पुतण्या पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येणार आहे. हे प्रवक्त्यांनी नेत्यांनी कितीही सांगितलं तरी सुद्धा जनतेला मात्र ते पुरतं ठाऊक आहे की ही यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा अस्तित्वाची लढाई आहे. शरद पवारांचा पक्ष जरी आज घडीला आपलं अस्तित्व राखून ठेवत असलं तरी सुद्धा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिलं किंवा त्या अगोदर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी अजिबात प्रचार मोठ्या नेत्यांनी केलेला नाही. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायला लागेल की पिंपरी चिंचवडमध्ये सुदीर्घपणे हे सुप्रियाताईच्या पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादीचे सुप्रियाताईंच्या सांगण्यानुसार नाना काटे जे निवडणूक प्रभारी आहेत, तिथले अधिकारी आहेत, अजित पवार गटाचे, यांची पिंपरी चिंचवड इथे बैठक झाली. देवेंद्र फडणवीसांनी कालच सांगून टाकलं की आम्ही एकत्र लढणार नाहीत आणि ही मैत्रीपूर्ण लढत असेल. याचा अर्थ पुढे जेव्हा सत्ता स्थापन करायची असेल महापालिकेत तेव्हा ते सर्व एकत्र येतील. ही देवेंद्र फडणवीसांची रणनीती आधीपासूनच आहे. त्यांनी सांगितलं होतं की कोणीही त्यांच्या गट पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये की तुम्ही फार टोकाला जाऊन टीका करू नका. त्यामुळे ती फडणवीसांनी सुद्धा टाळली आहे. उद्या सत्ता स्थापन करायची असेल आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर तेवढा किमान आपल्या महायुतीतल्या पक्षांमध्ये नेत्यांमध्ये संवाद असावा. दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही महत्वाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि सूत्रानुसार अशी माहिती आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाशी युती तुम्ही जर करा, नाही आक्षेप नाही पक्षाचा, युती करायला पण शक्य तिथे तुम्ही युती करा. सर्व गोष्टींना थोडक्यात समजावून घेतलं तर लक्षात येईल की शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाशी युती करण्यामध्ये काहीही हरकत नाही. कारण त्यांनी म्हटलंय की भाजपशी युती नको, बाकी कुठल्याही पक्षाशी चालेल. आता काँग्रेस तर स्वतंत्रपणे लढते, राज ठाकरेंशी बिनसले आधीच त्यांनी सातत्यानं ते टीका करतात त्यांच्यावर. आणि हे संजय राऊत आता आजारपणातून उठून अचानक सक्रिय झाले आणि त्यांनी चक्र फिरवली. ते प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर गेले आणि आता कुठल्याही क्षणी किंवा लवकरच नजीकच्या काळामध्ये वेळ कमी असला तरी ही युती दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांची असेल, ज्याच्यासाठी मराठी माणूस आज सुचलेला आहे अशी मांडणी वसंत गीते करतात. 2 भावांनी एकत्र यावं, त्याचा काही फरक पडणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. कुणीही नाकारू नये की प्रत्येक पक्षाची या निवडणुकीमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. भाजप तर ताकदवान आहे आणि कसा तो वाढवण्यासाठी आणि महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी तो पक्ष अत्यंत महत्वाकांक्षी झालेला आहे. मी वसंत गीतेंकडे येते. वसंत गीतेजी, मुंबई महापालिका ही एक मोठी महापालिका आहे देशातली आणि म्हणजे काही राज्यांपेक्षा त्याचं बजेट हे मोठं असतं. नाशिक महापालिका अशीच मोठी आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे महापालिका आहे आणि इथल्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असं कुठल्याही राजकीय पक्षाला वाटतं. शिवसेना काल आपली महत्वाकांक्षा लपवून ठेवते आणि मराठी माणसासाठी कुणीतरी एकत्र यायला हवं, मराठी माणूस आम्हाला पाठिंबा देणार. त्याच मराठी माणसाने 2017च्या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेनेला अगदी काठावर पास करायची वेळ आणलेली होती. आणि तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग चालू आहे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये यासाठी
5 वर्ष आपण बघतोय ह्या सगळ्या गोष्टी, महाराष्ट्र बघतोय. कधी शेलार जाऊन भेटतात, कधी शिंदे जाऊन भेटतात राज ठाकरेंना, कधी मुख्यमंत्री जाऊन भेटतात. ही जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर ही महापालिका आपल्या हातात येणार नाही. ही एवढी सत्ता मोठी आहे महापालिकेची, ती मिळवण्यासाठी हा संपूर्ण आटापिटा त्यांचा चालू होता. आपण बघत असाल की किती वेळा तरी, आता तुम्ही सांगतात की काठावर आले, त्यावेळेस सुद्धा आतून यांनीच ते कारस्थानी केली होती आणि त्या कारस्थानाच्या आम्ही तेव्हापासून लक्षात येत होतो आणि तेव्हापासून मराठी माणूस असं समजत होता की नाही, दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. बाळासाहेबांची महापालिका मुंबई ही मराठी माणसाचं, हा मराठी माणसाचा आत्मा आहे मुंबई, हा तोडण्याचा प्रयत्न त्यांचे डाव तेव्हापासून चालू होते आणि ते यशस्वी झाले नाही आणि म्हणून या पद्धतीने ते दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये अशा पद्धतीने ते वागत होते. पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय की राज ठाकरे जे वेगळे झाले हा पण भाजपचाच डाव होता. इतके वर्ष त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, हा सुद्धा भाजपचाच डाव होता. अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत, आता काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत, विधानसभेपर्यंत राज ठाकरे जी टीका करत होते, हा भाजपचा डाव होता. वसंत गीते, 100% या सगळ्या गोष्टीमध्ये बाळासाहेब म्हणजे जेव्हापासून बाळासाहेबांचे विचार घेऊन हे दोघं भाऊ एकत्र वेगळे झाले, सगळ्यात जास्त आनंद भारतीय जनता पक्षाला होता. ही महाराष्ट्राची जनता बघत होती, मराठी माणूस बघत होता. तेव्हापासून यांना इतका आनंद झाला होता की कधी आम्ही शिवसेनेचे तुकडे पाडू, कधी मराठी माणसाचे याच्यामध्ये पाडू आणि मुंबई कधी आम्ही गुळकृत करू, हा तेव्हापासूनचा डाव होता. पण तो हळूहळू ते सक्सेस होत गेला आणि नंतर ज्या मराठी माणसाच्या लक्षात आलं आणि आपली बोट धरून ही माणसं पुढे आली आणि हीच आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहे, तेव्हा ही कधीतरी मंडळी आमची सगळी सावध झाली. म्हणजे थोडक्यात तुम्ही मान्य करताय की सगळ्यात जास्त वाईट ठाकरे कोणाला बंधूंच्या वाटलं राजकीय असेल तर ते अस्तित्वाला भारतीय धोका जनता निर्माण झालाय पार्टीला. मुंबईमध्ये, असं मान्य करताय तुम्ही गीतेजी? नाही, अजिबात नाही. आणि दोघंही भाऊ एकत्र झाले म्हणून यांना तो धाक पडलेला आहे की हे पुन्हा एकदा मुंबई आपल्याला मिळू शकणार नाही. मराठी माणूस हा पुन्हा बाळासाहेबांच्या विचाराला धरून पुढे जाईल आणि शिवसेना आणि उद्धव साहेब आणि राजसाहेब या ठिकाणी मराठी माणूस त्यांना कौल दिल्याशिवाय राहणार. पण म्हणजे मराठी माणसासाठी का होईना दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी का होईना त्यांना सत्ता हवी आहे. थोडक्यात सत्तेतल्या अस्तित्वासाठी ते आता एकत्र आलेले आहेत. गीतेजी, एक लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ज्या पद्धतीने 50 खोके एकदम ओके तेव्हापासून ही सगळी प्लॅनिंग यांचं चालू आहे. सत्ता होती, सत्तेतून बाहेर पडले, एकनाथ शिंदेंना फोडलं, या सगळ्या गोष्टी आपण समोर बघतोय. कारण त्यांना माहित होतं की आता तुम्ही एक लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव पक्ष शिवसेना. का तोडताय सगळे मंडळी, कशासाठी तुटून पडले, काय लोचके तोडताय शिवसेनेचे? भुजबळ फुटले, राणे फुटले, नाईक फुटले, शिंदे फुटले, तरी शिवसेना जिथं आहे तिथंच आहे. हा बाळासाहेबांचा विचार आहे, हे तोडू शकणार नाही. आणि मराठी माणूस या सगळ्या गोष्टी बघून, या राजकारणाचा चिखल बघून शिवसेना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे ते उभे राहतील. बर, ठीक आहे, आपण येऊया याच्याकडे. राजकीय महत्वाकांक्षा भाजपची लपून राहिलेली नाही आणि त्यांनी ती वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवली आहे की आम्हाला सत्तेत यायचं आहे आणि ह्या बाबतीत आमचा विचार कसा चूक असू शकतो हे वेळोवेळी भाजपने बोलून दाखवलेले आहे. मात्र त्याकडे जाण्याचे जे मार्ग अवलंबले जातात त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. येऊया आपण त्या मुद्द्याकडे. मी पासलकरांकडे ते पासलकरजी, आता भोयरनी आपले मनोज भोयर जे होते त्यांनी सांगितलं की ही अस्तित्वाचीच लढाई आहे, कारण बालेकिल्ल्यामध्ये सुरुंग लागण्याची भीती आहे तुमच्या सत्तेला, विशेषतः विभागले गेल्यामुळे. जर दोन राष्ट्रवादींची तोंड दोन दिशांना असणार आहेत तर तुमचं मतविभाजन होणारच आहे आणि भाजपसाठी मग केक वॉक असेल सत्तेसाठी. नाही, असं त्यांचं मत आहे, त्यांचं विश्लेषण आहे, हे बरोबर आहे. काही टक्के मतं विभागली जाणार हे निश्चित आहे. परंतु कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा सांगेल की माननीय पवार साहेबांच्या कालखंडामध्ये माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रीय सत्तेचा भाग असताना माननीय अजितदादांच्या हातामध्ये पिंपरी चिंचवडची सत्ता आणि पुणे शहराचे कामकाज ॲज अ पालकमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादांनी अनेक वर्ष पाहिलेले. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की बदललेलं पिंपरी चिंचवड हे आज महाराष्ट्रातील सगळा पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा इथल्या सुविधांच्या मुळे अजितदादांच्या कामावरती प्रेम करतो
आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की नाही हे माझा पासलकरजी स्थानिक मला स्वराज्य एका छोट्याशा संस्थांमध्ये प्रश्नाचं तुम्ही उत्तर वेगवेगळ्या द्या. मला एका राजकारण- छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. अजित पवारांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे तर महायुतीत राहून सुद्धा ते तिथे सत्तेत आले असते. भाजपनं खड्यासारखं वेगळं केलंय अजित पवारांना. नाही, एक लक्षात घ्या, प्रत्येकाचे हे बघा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या ठिकाणी प्रत्येक पक्षाला आपले लोक वाढवायचं, आपले नगरसेवक वाढवायचं, प्रत्येकाला पुढे राज्याच्या मध्ये जास्तीत जास्त विधानसभेचे उमेदवार निवडून आणायचे, हे प्रत्येकाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. आणि त्यामुळे आम्हाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे लोक लढवतो. ज्या ठिकाणी युती करावीशी वाटते त्या ठिकाणी युती होतीये. हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अनेक विषय होत असतात आणि म्हणून प्रत्येक पक्षाला आपली स्पेस पूर्ण करणे, त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त संधी निर्माण करून त्या ठिकाणी आपले लोक निवडून आणणे, हा ज्याचा त्याचा अजेंडा आहे. आणि त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाशिवाय तुमची स्पेस पूर्ण होईल का पण पासलकरजी? होम हे लक्षात घ्या नम्रताजी आपण की हा वरिष्ठ लेवलवरचा विषय, हा वरच्या लेवलवरती विषय झाला. कार्यकर्ता पातळीवर तुम्हाला काय वाटतं की शरद पवार सोबत 2% आल्याशिवाय आपल्याला सुद्धा सत्तेपर्यंत जाता येईल का तुम्हाला? कार्यकर्ता पातळीवरती जर एकत्र आलं तर 100% ताकद वाढेल, 100% जास्तीत जास्त लोक निवडून येतील. आणि त्यामुळं प्रत्येक गणित हे बेरजेचं राजकारण करावं लागतं. आणि त्यामुळं माननीय दादांच्या लेवलवरती ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय सुप्रियाताई सुळे आहेत, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, यांच्या लेवलवरती तो विषय झाला. तर कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होईल. परंतु मी तुम्हाला परत एकदा सांगेल की लोकांमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाविषयी एक वेगळं कमालीचं आकर्षण आहे. कारण डेव्हलपमेंट गप्पा मारणं वेगळं असतं, मतदारांना भूलथापा देणं वेगळं असतं, परंतु प्रत्यक्ष काम आपण पाहायला असेल तर बारामती तुम्ही पाहू शकता, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये दादांच्या कालखंडामध्ये जो दादांनी आमूलाग्र बदल केलेला आहे, महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या शहरांचा विचार करता तुम्ही बदललेलं पिंपरी चिंचवड, बदललेलं पुणे आणि बारामती पाहू शकता. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्या कामावरती मतं देतील आम्हाला. ठीक आहे आंबेकरजी, तुमच्या महत्वाकांक्षेकडे आणि किंबहुना त्याला असं एक विशेषण सुद्धा दिलेलं आहे, तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षेकडे सत्तेकडे जाण्याचं असं विशेषण तुमच्या विरोधकांनी त्याला दिलेलं आहे. आणि ही महत्वाकांक्षा तुम्हाला इतर पक्षांना फोडण्यासाठी भाग पाडते, इतर पक्षाचे नेते आपल्याकडे घ्यायला भाग पाडते, असा एक आरोप तुमच्यावर होतोय. दुसरी गोष्ट, ह्या दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर बेरजेचं राजकारण तिथे होणार आहे, ह्याला नकार देऊन चालणार नाही. डिनायल मोडमध्ये भाजपने आता जाता कामा नये, कारण आपण इथे विश्लेषण करतोय. ते आले तर त्यांचे पॉकेट्स नक्की स्ट्रॉंग आहेत. भाजप या ताकदीकडे कसं बघताय? बेसिकली पहिलं एक तर भाजपची कुठलीही राक्षसी महत्वाकांक्षा नाही. 2017 सालच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या त्यावेळेला सुद्धा आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड जिंकलेलं होतं, हे या माननीयांना मी आठवण करून देऊ इच्छितो. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांचं भांडण झालं ते कुठल्याही तत्वावर भांडण झालं नव्हतं, बाळासाहेबांच्या विचारावर भांडण झालं नव्हतं, तर उद्धव साहेबांचा जो स्वभाव आहे उर्मटपणाचा, त्या स्वभावामुळे झालेलं भांडण होतं. हे महाराष्ट्राने पाहिलंय. मराठी माणसाची सगळ्यात मोठी प्रतारणा कुणी जर केली असेल तर ती या दोन ठाकरे बंधूंनी केलेली आहे. मराठी माणसाचं नाव घेऊन जरी ते एकत्र आले असले तरी मराठी माणसाचा पूर्ण भ्रमनिरास झालाय की यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी काही नाही, त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते एकत्र येत आहेत. मराठी निवडणुकीसाठी त्यांनी जर हे बेरजेचं राजकारण केलंय, ज्या न्यायाने तुम्ही म्हणताय की तुम्हाला सत्तेपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्याची स्वातंत्र्य आहे, तसं त्यांना सुद्धा ते स्वातंत्र्य आहे. ठाकरे बंधू जर त्यांना सत्तेपर्यंत जाण्यासाठी एकत्र आले असते तर बेरजेचं राजकारण कुठे जातं हे बघायला लागेल. नावाने खोटं रडण्याचं काही कारण नाही. मराठी माणसाला त्याचं हित नक्की कळतं. ठीक आहे भोयर सर, अगदी शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे. ठाकरेंचं बेरजेचं राजकारण, पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना सत्तेपर्यंत नेईल का? दोघांची मिळून एवढी ताकद होईल का? फक्त मला फडणवीसांचं एक वाक्य थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते म्हणतात की विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळे लढतोय. आणि दुसरीकडे अजित पवारांचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं असेल तर त्यांचं म्हणणं वेगळं होतं की त्यांनी काय म्हटलं स्टेटमेंट आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी जे काही बोलले ते विचार करून बोलले असतील. म्हणजे तिथे एकवाक्यता वेगळं होण्यामध्ये नाही आहे, भूमिका वेगळी लढण्याची आहे, त्यात कुठे एकवाक्यता दिसत नाही. आणि दुसरीकडे वेगानं वेगवेगळ्या घडामोडी घडतात. अमित शहाना भेटणं,
पुण्यामध्ये 2 पक्षांचे निवडणूक प्रभारी किंवा निवडणुकीचं काम पाहणारे त्यांची एक बैठक होणं, ते अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या सल्ल्यानं होणं. हो. मला असं वाटतं की कुठेतरी भाजपच्या राजकारणाची चाहूल अजित पवार यांना लागली असेल जशी ती शिंदेना लागली. महत्वाकांक्षा भाजपची बळावणं याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं मार्जिन त्या महानगरपालिकेमध्ये शहरामध्ये कमी होणं आहे, त्यांची ताकद त्यांचा प्रभाव कमी होणं आहे. आणि मग आपण जर राष्ट्रवादी एकत्र जर राहिली या निवडणुकीमध्ये तर त्याचा फायदा होईल. आणि पवार कुटुंबियातले जे काही नेते सातत्यानं कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना एकत्र येत आहेत हो. आणि त्यांच्यातलं जे शत्रुत्व म्हणजे मी परिवारातलं म्हणत नाही, राजकीय शत्रुत्व हे निवडताना आपल्याला दिसत आहे. हो. रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत बहिरींमध्ये एकंदर नृत्य करतात, ते करावं, ते चांगलं आहे. पण या निमित्तानं त्यांनी जे काही राजकारण खेळलं गेल्या वर्षभरामध्ये आणि आरोप प्रत्यारोप झाले आणि ते एक वेगळं चित्र आहे, ते पालटतंय का आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ पाहते का, काही नवे संकेत राजकारणात दिसत आहेत का, ते पाहावं लागेल. कारण अजित पवार हिवाळी अधिवेशन सोडून वाढदिवसाच्या पूर्वी जे स्नेहभोजन आयोजित केलं होतं शरद पवारांनी तिथे गेले, मग तिथे पार्थ पवारांचाही विषय असेल. त्या संकटाची एक कोंडी झालेली आहे अजित पवारांची, त्याची सोडवणूक काका ते म्हणून काकाचं नाव त्यांनी नवी दिल्लीत जाऊन केला का, असे खूप वेगवेगळे अँगल आहेत. पण सगळे मिळून भाजपला फाईट देण्याचा विचार आता तुर्तास तरी करतायत. आणि मुंबईत तर ठाकरे कुटुंबियांसाठी एक मोठा सामना आहे, त्यांना भाजपला थांबायचं आहे आणि राज ठाकरेंच्या मनात सुद्धा ते असं तुर्तास आपल्याला म्हणता येईल. अगदी. आणि आपण ज्या वेळेला ही अस्तित्वाची लढाई म्हणतो ते काही राजकीय पटलावरचं त्यांचं अस्तित्व नव्हे, सत्तेतलं त्यांचं अस्तित्व किंवा सत्तेच्या जवळ जाणारं त्यांचं अस्तित्व, त्यांची विरोधात का होईना पण अस्तित्वात असलेली ताकद, ह्या अस्तित्वाबद्दल आपण बोलत असतो. आणि त्यासाठी जर हे बेरजेचं राजकारण होत असेल तर तो प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे. आणि हे 1+1=2 असं हे राजकारण होतं का, की अजून काही वेगळे आकडे आपल्या समोर येतात, हे 16 जानेवारीला स्पष्ट होणारच आहे. त्या दिवशी महापालिकेचे निकाल असतील आणि कोण कुठला राजा, कुणाचा कुठला बालेकिल्ल्यात कोणी नवीन राजे येणार का, हे सगळं त्यावेळेला स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राजकारण, बंडखोरी, एकी बेकी हे सगळं काही काय असणार आहे त्याचे विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर करत राहूच. तुर्तासच्या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय. धन्यवाद.